रत्नागिरी शहरातील एकता मार्गावर अपार्टमेंटमधील वॉचमनच्या घरात उपयुक्त पाळीव प्राण्याचं मांस सदृश्य पदार्थ सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमधून संतापाच्या भावना आता व्यक्त होत आहेत। मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एकता मार्गावरील अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत एक पिशवी दिली। या पिशवीमध्ये उपयुक्त पाळीव पशुचे मांस असल्याचं म्हटलं जात आहे। प्राण्याचा पाय पिशवीतून बाहेर पडल्याने या प्रकाराचा उलगडा झाला। हिंदुत्ववादी कार्यकर्ते या तरुणांच्या पाठलागावर होते। त्यांनी हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना याची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या अवैध प्रकाराचा संताप व्यक्त करत पशुच्या मांस विक्रीचा पर्दाफाश केला। पोलिसांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीची कसून चौकशी केली असून त्या दोघांना आता ताब्यात घेण्यात आलं आहे। दरम्यान हिंदुत्ववादी नागरिकांनी पोलीस स्थानकात जाऊन या विषयाचा संताप व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी आता केली आहे। हमारी पत्नी क्या लाया तो मैंने बोली चीना लाया। पीएसआई पाटिल ला बोलो उनको पता चला तो पहले दो सर आए थे ना तो चिकन लाया तो पकाने में देती है ना। नहीं सर वो माम नहीं खाते, मैं नहीं खाती, वो बकरी का नहीं खाती है। इकडे पण आहे सगळे तयारी कचरा है ये देखो। ठीक वो क्या है? शुगर भी रहेगा ये क्या है? हे जे कोयती वगैरे बघा जरा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।